माझा तर पूर्ण आधारच गेला। माझं 2 दिवसांचं लेकरू ICU मध्ये आहे, तर दुसरं लेकरू 2 वर्षांचं आहे। माझ्या आईला तिच्या डोळ्यांनी काहीच दिसत नाही आणि यांनी माझ्यासोबत असं केलं। मला न्याय पाहिजे। प्रसूतीनंतर आपल्या पत्नीला गमावलेले मुकेश रडत रडतच बोलत होते। मुकेश उके हे गोंदियातील असून त्यांच्या पत्नीचा KTS जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे। पुण्यातील गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण ताजं असतानाच गोंदियातही तसाच प्रकार घडला आहे। फक्त गोंदियाच नाही तर गडचिरोली जिल्ह्यातही आदिवासी महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला। या दोन्ही प्रकरणात नेमकं काय घडलं? रुग्णांच्या नातेवाईकांचं म्हणणं काय आहे? डॉक्टरांचं म्हणणं काय आहे? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। गोंदियातील KTS जिल्हा रुग्णालयात सामान्य प्रसूती झालेल्या मातेचा 2 दिवसानंतर मृत्यू झाला। प्रतिभा मुकेश उके असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून ती गोंदियातील सिंगलटोली इथली रहिवासी होती। तिचे पती मुकेश उके यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा यांचं माहेरघर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आहे। गेल्या 25 दिवसांपूर्वी ती विश्रांती घेण्यासाठी आईकडे गेली होती। तिनं 9 एप्रिलला सोनोग्राफी काढली। त्यानंतर सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली। तिथल्या डॉक्टरांनी प्रसूतीसाठी प्रयत्न केले, पण प्रसूती न झाल्यानं त्यांनी 11 एप्रिलला गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रेफर केलं। प्रतिभा आपल्या आईसोबत गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी येत असल्याचं त्यांनी पती मुकेश यांना कळवलं। त्यांना याच दिवशी बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळी प्रतिभा अगदी ठणठणीत होत्या। आम्ही दोघांनी सोबतच नाश्ता केला असं मुकेश यांनी सांगितलं। 11 एप्रिलच्या रात्री तिला दवाखान्यात जेवणाचा डबा आणून दिला। त्यावेळीही ती अगदी ठीक होती। घरी जा आणि आपल्या मुलाला जेवण द्या असं मला म्हणाली। माझा 2 वर्षांचा मुलगा घरीच होता, त्यामुळे मी घरी गेलो असंही मुकेश यांनी नमूद केलं। बाई गंगाबाई रुग्णालयात प्रतिभा यांची नॉर्मल प्रसूती झाली, पण प्रसूतीच्या 1 दिवसानंतरच त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी त्यांचे पती मुकेश यांनी बाई गंगाबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे। मध्यरात्री तिला प्रसूती वेदना झाल्या। यावेळी डॉक्टरांनी रात्री 2 वाजता तिची प्रसूती केली। आम्हाला मुलगा झाला, त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं, पण माझ्या पत्नीला खूप रक्तस्राव सुरू होता। याला जबाबदार फक्त डॉक्टर आहेत। त्यांना रात्री 2:30 वाजता जबरदस्तीनं शस्त्रक्रिया करायची गरजच काय होती? त्रास सहन होत नसल्यानं माझं सीझर करा अशी विनंती माझ्या पत्नीनं डॉक्टरला केली होती, पण डॉक्टरांनी तिचं काहीही ऐकलं नाही। तिची जबरदस्तीनं नॉर्मल प्रसूती केली, त्यामुळे तिला रक्तस्राव सुरू झाला। त्यासाठी डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया केली। या रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्यानं माझ्या पत्नीला KTS जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। आम्ही 13 आणि 14 एप्रिल 2 दिवस तिथे होतो, पण ती शुद्धीवर आलेली नव्हती। तिला अनेक रक्ताच्या बाटल्या दिल्या, पण तिनं डोळे उघडलेच नाही। बाई गंगाबाई रुग्णालयातल्या डॉक्टरांनी प्रसूती करताना कुठली नस कापली काय माहिती, मरेपर्यंत माझ्या बायकोची रक्तस्राव थांबलाच नाही। डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळेच माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे असे आरोप मुकेश उके यांनी केले। तसेच या विरोधात मुकेश पोलिसात देखील तक्रार दाखल करणार असून डॉक्टरांवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मृत महिलेच्या पतीनं डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर घोरपडे यांनी माध्यमांना माहिती दिली। यावेळी ते म्हणाले, या प्रकरणात रीतसर तक्रार झालेली नाही, तरीही आम्ही चौकशी समिती गठीत केली असून या प्रकरणाची चौकशी करत आहोत। डॉक्टरांनी ज्या शस्त्रक्रिया केल्या त्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगून केल्या। पेशंटचा सर्व्हिक्स फाटला होता, तो शस्त्रक्रिया करून बंद केला, तरीही पेशंटला अंतर्गत रक्तस्राव होत होता। मृत्यू का झाला हे चौकशी समितीचा अहवाल आल्यावरच समजू शकेल। पुढच्या 8 दिवसात अहवाल येईल अशी त्यांनी माहिती दिली आहे। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडले
घडलेल्या घटनेनंतर अनेक घटना समोर येत आहेत. आता या गोष्टी किती सत्य आणि किती असत्य हा भाग वेगळा, पण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आपली आरोग्य व्यवस्था सुरळीत आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. नक्कीच आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने भर दिला पाहिजे, नाहीतर अशा घटना सातत्याने समोर येत राहतील. याबाबत तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.